जय श्रीराम मित्रांनो, मी तुमचा लाडका गावठी चंद्रा. आज शनिवारची सुट्टी असल्यामुळे मी गाडी घेऊन शेताकडे जाण्यासाठी निघालो. गाडीला चावी लावून स्विच ऑन करून शेताकडे निघालो. शेताकडे जाते वेळेस मला इथून माझे मित्र भेटले. त्यांना विचारलं, काय करताय रे तुम्ही? तर ते म्हणले, मोहोळ झाडतोय. मग त्यांनी मोहोळाचा गड्डा काढला. गड्डा काढल्यानंतर मी तिथे त्यांच्यासोबत थांबून मोहोळ वगैरे खाल्लो. मोहोळ वगैरे खाल्ल्यानंतर त्यांना टाटा बाय बाय बोलतो आणि मी निघतो आमच्या शेताकडे. शेतात आल्यानंतर बघतो तर काय, आमचे पप्पा हरभरं काढत बसले होते. हरभरं काढत बसल्यामुळं मग मी म्हणलं पप्पाला थोडी मदत करावी. मग मी पण पप्पासोबत लगेच हरभरं काढायला बसलो. तर हात सापडत नव्हता. थोड्या वेळाने हात सापडल्यावर मी पण लगेच हरभरं काढायला चालू केलो. मी प्लॅन केला, आता सगळं रान सगळं हरभरं काढल्याशिवाय मी आता इथून उठणार नाही. तर माझे हात दुखायला लागले. हात दुखाल्यामुळं मग मी मम्मीला म्हणलं, मम्मी तुझं काढ बाबा. मग मी तिथून हरभरे उपसरले आणि खाण्यासाठी हरभरे घेऊन गेलो. आणि हरभरे स्वच्छ पाण्यामध्ये धुवून, असं तुम्ही हरभरे धुतल्यानंतर असं झटकायला किती मजा येते तुम्हाला माहिती आहे का? मग तसंच मी हरभरे झटकले आणि ताव दिला सगळ्या हरभऱ्यावर. हरभरे सगळे झाल्यानंतर मग मला मम्मीचा आवाज आला की, बाळा मला येताना पाणी घेऊन ये. मम्मीला आणि पप्पाला पाणी घेऊन गेलो आणि त्यांच्यापाशी ठेवलो आणि मी आलो घराकडं. घराकडे येत असताना रस्ता खूप खराब आहे, त्याच्यामुळं खूप सावकाश जावं लागतं. मग मी जात असताना मला गाठ पडले विष्णूभाऊ. विष्णूभाऊला म्हणलं, चला बसा. विष्णूभाऊ बसले. विष्णूभाऊ म्हणत होते, अरे ही तर उंटावर बसल्यानेच आहे. मग तिथून भरत भैयापाशी आल्यानंतर हे सगळे गाडी बघत होते. मग भरत भैयाला आमच्या बंधूंनी वडापाव बनवायला सांगितले. मस्त गरम गरम वडापाव खाल्ले भरत भैयापाशी मी आणि बंधूंनी. तर आजचा मिनी ब्लॉग इथंच संपतो. जय श्रीराम.